झाली ना वेळ बरोबर आहे. हॅलो, हो का? आवाज येतोय माझा? हो. हा, नमस्कार. मी लता मी लता टापर. सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. राज्ञी फाउंडेशनच्या सर्व उपस्थितांचे खूप खूप आभार. आता थोडं राज्ञी सोशल फाउंडेशन विषयी, की हे फाउंडेशन 2022 पासून सुरू झालेलं आहे. राज्ञी सोशल फाउंडेशनचे ध्येय महिलांचे सबलीकरण, आध्यात्मिक उन्नती, शैक्षणिक मदत याद्वारे समाजाची मदत करणे हा आहे. मागच्या काही वर्षांमध्ये आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे राज्ञी सकारात्मक व महत्वपूर्ण बदल घडवते आहे. समाजातील प्रत्येक बांधवाचा विकास, सर्वांगीण प्रगती, त्यांच्यातील क्षमतेला चालना देऊन त्यांनी समाजाला उपयोगी व्हावे, ह्या वातावरण निर्मितीसाठी राज्ञी कटिबद्ध आहे. भुसारी कट्टा म्हणून 2014 मध्ये आकाराला आलेला हा गट 2022 मध्ये राज्ञी सोशल फाउंडेशन बनला. देश विदेशी महिला, पुरुष आणि उद्योजक या गटाचे सदस्य आहेत. आता यानंतर मुग्धाताई सरदेसाई श्री सुक्त म्हणतील. हरिः ओम. हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्म्यै जातवेदो म आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देय गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपभये श्रीर्मा देवीर्जुषतां कामसोऽस्मि तां हिरण्यप्राकाराम् आर्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपभये श्रियं चन्द्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियल्लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीमीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां वृणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्थव वृक्षोऽथ बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतोऽस्मिन् राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलाय ज्येष्ठाम् अलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वान् निर्णुद मे गृहात् गन्धद्वारान् दुराधर्षान् नित्यपुष्टां करीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपभये श्रियं मनसः काममाकूतिर्वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीश्रयतां यशः कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्तु स्निग्धानि चिकलितवसमे गृहे निचदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां पुष्करिणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्म्यै जातवेदो म आवह आर्द्रां यः करिणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्म्यै जातवेदो म आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्याश्वान् विन्देयं पुरुषानहम् ओम शांति शांति शांति. थँक्यू मुग्धाताई, धन्यवाद. आता मी थोडं रोहिणी शिंदे विषयी सांगते. रोहिणी शिंदे ही माझी चांगली मैत्रीण आहे. ती स्वतः इंजिनियर आहे. ती आता तुम्हाला सगळ्यांना मंडल आर्ट शिकवणार आहे. मी पण तिच्याजवळ शिकले आहे एका वर्षापूर्वी.
तिची शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे आणि त्याच्यात सगळ्यांना ते शिकायला काढायला आवडेल आणि ह्याचे जेही काही फायदे आहेत ती स्वतः सांगणार आहे. तर आता रोहिणी शिंदे मंडल आर्ट शिकवते. रोहिणी. हो, थँक्यू काकू. नमस्कार, मी रोहिणी शिंदे. मागील 4 वर्षापासून मी मंडल आर्टचे क्लासेस घेते आणि राईट भुसारीमध्ये राहते. प्रथम राजनी फाउंडेशनचे आभार, कारण त्यांनी मला आज एक चान्स दिला मंडला शिकवण्यासाठी. राजनीचे जेवढे आज मेंबर्स जॉईन झालेत त्यांचेही आभार. आणि थोडक्यात सांगते मी मंडलाविषयी की मंडल हा शब्द संस्कृत आहे, त्याच्यापासूनच मंडला आर्ट विकसित झालेली. मंडला मोस्टली यूज होते ती म्हणजे चायना आणि तिबेट, नेपाळ आणि इंडियामध्ये. त्याच्या आध्यात्मिक जोड मंडलाची ही आहे की जे देवी देवतांचे प्रतीक असतात त्याचा जो नकाशा आहे त्याचं प्रतिनिधित्व मंडला आर्ट करते. आपण कुठेही मंदिरात वगैरे गेलो तर तिथे वरती जे घुमट असतं बाहेरच्या बाजूनी आणि आतल्या बाजूनी जे नक्षीकाम केलेलं असतं त्याच्यामध्ये देवांचे प्रतीक म्हणून जे केलेलं असतं त्याला मंडलाचं एक स्वरूप असतं, ते जे काही केलेलं असतं ते. आणि मंडला आर्ट मोस्टली यूज होते जसं की आपण त्याच्यापासून बनवू शकतो फ्रीज मॅग्नेट्स, फ्रेम्स, मोठमोठ्या फ्रेम्स. आजकाल तर मेडिटेटिव्ह आर्ट म्हणून या फ्रेम्स सगळीकडे यूज होतात, जसं की हॉस्पिटल्स किंवा ऑफिसेस किंवा घरातही आपण डेकोरेशनसाठी यूज करू शकतो. परत घड्याळ नवीन, आता बरेचसे आता आर्टिस्ट लोक त्याच्यामध्ये आणखीन इनोव्हेशन्स करतायत, ते की डॉट मंडला, डुडल आर्ट, झेंटँगल हे याचे उपप्रकार आहेत मंडलाचे. मी बेसिक मंडलाची एक मंडला आज तुम्हाला शिकवणार आहे आणि सगळे जण काढू शकतील. आता जेवढे मेंबर्स जॉईन झालेत, काही जणांनी याच्या आधीही केली असेल तरी त्यांनाही अजून आनंद मिळेल करताना. आपण सुरू करूया मंडला. त्यासाठी तुम्हाला सिंपल स्टेप्स फॉलो करा मी ज्या सांगते त्या, कारण प्रत्येकाचा व्हिडिओ आपल्याला व्हिजिबल होणार नाहीये. याच्यात बॅक कॅमेराचा ऑप्शन आहे का याला? येस आहे. सगळ्यात आधी तुम्हाला लागणारं साहित्य सांगते मी. स्केल, कंपास, पेन्सिल आणि कोनमापक. बाकी मग पेन वगैरे ऑप्शनल आहे. आज तुम्ही फक्त पेन्सिल यूज करणार आहे मंडलासाठी. ओके. त्यासाठी पहिल्यांदा आपला जो पेपर आहे, व्हाईट कलरचा जो तुम्ही पेपर घेतलेला आहे त्याचा आपल्याला सेंटर काढायचा पेपरचा. तर त्यासाठी तुम्हाला हॉरिझॉन्टल त्याची लेंथ मोजायची आणि सेंटरला एक मार्क करायचा आहे आणि एक लाईन काढायची, हॉरिझॉन्टल लाईन आणि व्हर्टिकल लाईन काढून घ्यायची, म्हणजे पेजचा सेंटर काढायचा आहे आपल्याला. काढून घ्या सगळेजण आणि सोबत करा सगळे. फक्त इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा, बरोबर मंडला छान येईल तुमची सगळ्यांची. हा असं हॉरिझॉन्टल व्हर्टिकल लाईन काढून हा सेंटर आहे मंडलाचा, जिथून आपली मंडला स्टार्ट होते. आणि सगळ्यात पहिलं काम मंडला करताना सेंटर काढणं पेपरचा. आणि एकदम कोरा करकरीत स्वच्छ पेपर यूज करायचं करताना. सगळ्यांची स्पीड कमी जास्त असते तरी ट्राय करा, थोडंसं आपल्याला आज वेळेचं पण लिमिट आहे. सगळ्यांचं सेंटर काढून झालं असेल.
करताय सगळेजण? हो. सगळ्यांचा रिस्पॉन्स हवाय मला. एकदा अनम्यूट होऊन तुम्ही सांगू शकता सगळेजण. हो. मी फक्त बघते. हो हो चालेल. काकूंनी माझ्याकडे ऍडव्हान्स बेसिक दोन्ही केलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या पण मंडळाला भरपूर केलेले आहेत. थँक्यू. सगळ्यांचं सेंटर जर काढून झालं असेल तर आता नेक्स्ट स्टेप सेट करायची स्केल आपली सेंटरला. एक कुठल्याही सेट करा आणि एका साईडला मी मेजरमेंट सांगते. त्याच्या आधी तुम्ही एका कोपऱ्यामध्ये मेजरमेंट्स लिहून घ्या. सर्कल ड्रॉ करायचे, त्याच्यासाठीचे मेजरमेंट आहेत 2, 3, 4, 5, 7.5 आणि 9 सेंटीमीटर. एकदा रिपीट करते मी. 2, 3, 4, 5, 7.5 आणि 9 सेंटीमीटर. हे सर्कल्स ड्रॉ करायचे आपल्याला. त्याच्यासाठीचे मेजरमेंट लिहून घ्या आणि त्याच्या खाली लाईन लिहायचं आणि लाईन्स आपल्याला 20 डिग्री वरती काढायचे. फक्त लिहून घ्या ते साईडला एका. बाकीचे इन्स्ट्रक्शन्स देते आता. परत सांग ना, परत सांग ना. 2, 3, 4, 5, 7.5 आणि 9 सेंटीमीटर आणि लाईन्स ऑन 20 डिग्री. हॅलो, काय? आणि आता स्केल आपली सेंटरला सेट करायची, जी आपली राईट साइडची हॉरिझॉन्टल लाईन आहे त्याच्यावरती. आणि त्या साइडने आपल्याला हे मार्क करायचे. फक्त जे मी तुम्हाला आता मेजरमेंट सांगितलेत ना 2, 3, 4, ते फक्त मार्क करायचे, म्हणजे डॉट द्यायचे त्या लाईन वरती. हे असे मार्क केलेत मी एका लाईन वरती, जेवढे मेजरमेंट आहेत तेवढे. 6 मेजरमेंट आहेत हे. 2, 3, 4, 5, 7.5 आणि 9 सेंटीमीटर. आणि मंडला करताना कधीही साईडला मेजरमेंट साइड बाय साइड लिहित राहायचे आपले. हे मार्क केल्यानंतर कंपास घ्यायचा आणि पेन्सिल कनेक्ट करायची. हे कनेक्ट केल्यानंतर एकदा चेक करायचं की दोन्ही टोकं इक्वल आहेत की नाही, ते असं खाली ठेवून. तरच तुमचे सर्कल जे काढताय ते बरोबर येतील. ओके. देन सेंटर वरनं या मार्कचे सगळे सर्कल्स आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे. पहिलं सर्कल आहे 2 सेंटीमीटर. नंतरचं 3 सेंटीमीटर. आणि फेंट करायचं हे सगळं, खूप डार्क नाही करायचं. हे रेफरन्स सर्कल असतात. टू, 3, 4, 5 सेंटीमीटर, 7.5 आणि लास्ट 9 सेंटीमीटर. अगदी फेंट काढायचे. आज तर आपण पेन्सिलने करतोय, पण परत जेव्हा आपण पेनने करतो मंडला, तेव्हा हे सगळे सर्कल आपण एकदा पेनने ड्रॉ करतो. आणि मंडला आर्टसाठी लागणारे पेन, पेपर हे सगळं वेगळं मिळतं. पेनची जे पेपर असतात त्याची थिकनेस पण आपल्याला 300 GSM लागते. ऍसिड फ्री पेपर असतात ते. आणि हे पेन पण याचे युनिपिन किंवा सकुरा किंवा आर्ट लाईन वाले मिळतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे पॉइंट्स असतात सगळे.
0.1 पासून 1 पर्यंत असे पॉइंट्स असतात त्याचे. आणि परत फिलअप करण्यासाठी त्याच्यासाठी ब्रश पेन्स यूज होतात. ओके, हे सर्कल्स काढून घ्या आणि कोणीतरी एकाने तरी मला सांगा की झालेच काढून, म्हणजे एक आयडिया येईल मला की करताय सगळेजण सोबत. ओके, थोडस इंटरॅक्टिव्ह सेशन असेल तर अजून छान वाटेल. आणि मंडलाचा सगळ्यात मेन फायदा की कॉन्सन्ट्रेशन. तुम्हाला पूर्ण लक्ष देऊनच मंडला काढायला लागते. सर्कल्स झाले की सांगा कोणीतरी अनम्यूट होऊन एकदा. जर कोणी लेट जॉईन झालं असेल तर सर्कलचे मेजरमेंट रिपीट करते मी. 2, 3, 4, 5, 7.5, 9 सेंटीमीटर. सेंटीमीटर मध्ये आहेत हे मेजरमेंट सर्कलचे. झालेच सर्कल काढून कोणाचे? हॅलो, बोला आणि सांगा. हो झाले. हा, सर्कल झाल्यानंतर आपण अजून काय करणार आहे की ह्या प्रत्येक सर्कलला 0.2 ने एक्सटेंड करायचंय आपल्याला आणि दुसरं सर्कल ड्रॉ करायचंय. हे पहिलं जे 2 सेंटीमीटरचं काढलंय त्याच्यापेक्षा अगदी थोडस डिस्टन्स वाढून अजून एक डबल सर्कल म्हणतात त्याला, असं सर्कल मी ड्रॉ करणार आहे 2 सेंटीमीटरच्या बाजूला. असेच प्रत्येक सर्कलला अगदी थोडंसं डिस्टन्स वाढवायचं, 0.2 किंवा 1.5 आणि वाढवायचं फक्त. आणि असे सर्कल्स ड्रॉ करून घ्यायचे प्रत्येक सर्कलच्या बाहेरच्या बाजूने. आणि सगळे डिस्टन्स सेम दिसले पाहिजेत, जो गॅप घेतोय तो. सगळ्यांना जमेल अशीच मंडला सिलेक्ट केलेली आहे मी. हे असे डबल सर्कल म्हणतात त्याला. सेपरेशन साठी प्रत्येक सर्कल मधली डिझाईन वेगळी दिसण्यासाठी हे डबल सर्कल, आणि हे कंपल्सरी आहे. सगळ्यांनी डबल सर्कल करून घ्या. आजही सगळ्यांचे व्हिडिओ बंद आहेत. धानिका ताई, तुम्ही करताय ना? हॅलो,
हॅलो, झाले का डबल सर्कल करून? चालू आहेत चालू आहेत. हा. नाही, मध्ये मध्ये बोललं तरी छान वाटेल. एकदमच शांतता असेल तर असं समजू का की तुम्ही खूप कॉन्सन्ट्रेशन करताय? ओके, झालं की सांगा मला फक्त एकदा, मग आपण नेक्स्ट स्टेप करूया. सगळ्यांकडे कोण मापक आहे ना? कोण मापक काय करायचं, घ्यायचं आणि सेंटरला सेट करायचंय. ते सेंटरला एक मार्क असतो का? आमच्याकडे नाहीये. नाहीये. मोहिनीताई, नाहीये तुझ्याकडे? हा, कोण मापकचा जो मार्क असतो तो सेंटरला सेट करायचा आणि एका साईडला हॉरिझॉन्टल लाईनला 0 आणि 180 एका साईडला येतं. हाफ ते हाफ प्रोट्रॅक्टर असेल तर एका साईडचे तुम्ही आधी मार्क करू शकता आणि नंतर परत उलट्या साईडने ठेवून बाकीचे मार्क करायचे. आता काय करायचं, 20, 40, 60, 80, 100, 120 असे फक्त आपल्याला डॉट द्यायचे जिथे आहेत तिथे. देऊन दाखवते मी तुम्हाला डॉट्स. 20 डिग्री, 40, 60, 80, 100, 120, 40, 60, 80 ला ऑलरेडी आहे. असे फक्त मार्क करून घ्यायचे आणि खालच्या बाजूचे पण आता सगळे मार्क 20-20 डिग्री वरती फक्त करून घ्यायचे. रोहिणी, ते परत सांग ना. हो हो, कोण मापक घेतलं ते सेंटरला सेट करायचं, त्याच्यावरती मार्क असतो आणि एका साईडला 0 आणि एका साईडला 180 येतं. आणि कोण मापक कधीही सेंटरला सेट केल्यानंतर तुमचं बोट त्याच्यावरती पकडून ठेवायचं, कारण थोडंही हल्लं तर तुमचं मिलीमीटरनी जरी फरक पडला तरी पण चुकतं सगळं. त्यासाठी 20-20 डिग्रीचे मार्क्स एकदम व्यवस्थित होणं महत्वाचं आहे. एका साईडला 0, दुसऱ्या साईडला 180 हॉरिझॉन्टल लाईन वरती. अर्ध असेल तर अर्ध गोल असेल तर एका साईडचे करा, अपोजिट साईडला परत ठेवायचं खालच्या बाजूने आणि मग परत 20-20 मार्क करायचे. हे असे मार्क येतात सगळे 20 डिग्री वरती. आणि त्यानंतर परत काय करायचं, आपल्याला जे मार्क केलेले आहेत तुम्ही, तर त्यातून सेंटर पासून त्या मार्कला पास होणाऱ्या लाईन्स आहेत. प्रत्येक लाईन प्रत्येक पॉइंट वरून काढायची, डिग्री वरून काढायची आपल्याला. 20, 40, 60 अशी प्रत्येक लाईन सेंटर पासनं त्या पॉइंटला क्रॉस होऊन शेवटच्या सर्कल पर्यंत ड्रॉ करायची आहे. प्रत्येक लाईन सेंटरला टच झाली पाहिजे, सेंटर पासूनच पास झाली पाहिजे.
हे अशा लाईन्स ड्रॉ करायचे. आणि फेंट काढायच्या लाईन काढताना कधी हे रेफरन्स लाईन आहेत ह्या फक्त. द्या ना का आणि मला शॉर्पनर. शॉर्पनर मागितलं तर दे ना त्याने. आणि पेनाने पण डिझाईन करताना आपण काय करतो, आधी सर्कल्स पेनाने करायचे, पण कधीही या लाईन्स काढताना डिग्रीच्या पेन्सिलने काढायच्या. या अशा लाईन्स काढून घ्यायच्या. एटीन लाईन्स येतात 360/2. नंबर ऑफ लाईन्स 18 येतात. शार्पनर वापरतो. अप्सरायचं आहे का? वाटतं. येस, लाईन झाल्यात काढून सगळ्यांच्या. बरेचसे जण जॉईन झालेत, पण कोणीच रिप्लाय करत नाहीये की लाईन्स झाल्या की नाही. नाही झाल्या. काढून घ्या मग, हम्म, आणि झाल्या की सांगा. हम्म. हो, झाल्या. माझे झाल्यात आहे. हा, आता काय करायचं, पहिलं जे सर्कल आहे ज्यांच्या झाल्या नाहीये त्यांनी काढून घ्या पूर्ण. याला पण बारीक कर. होते ही अप्सरायची. आणि ही व्हर्टिकल लाईन आहे ती इरेज करून टाका फक्त. हॉरिझॉन्टल हे व्हर्टिकल लाईन ही वाली एक स्ट्रेट लाईन जी काढलेली ना आपण पेजचं हम्म, सेंटर काढायला, ती इरेज केली तरी चालेल, कारण त्याच्यावरती डिग्रीचा पॉइंट आलेला नाही आपला, हम्म. तर ती लागणार नाहीये. मला सर्कल काढू. काढ. कोणीतरी छोटं करत. तो लूज आहे. आता काय करायचं आपल्याला, अल्टरनेट लाईन वरती अशा लाईन्स 3/1/3 पर्यंत ड्रॉ करून घ्यायची लाईन. एक लाईन मध्ये सुटलेली आहे. एक गाडी कशा लाईन ड्रॉ करून घेते मी. वन थर्ड पर्यंत करायची, आणि एक पेटल आधी मी काढून दाखवते. ही अशी पेटल ड्रॉ करायची आपल्याला. पेनाने करायचंय. आता नाही, पेन नाही पेनाने मला. नाही करायचं, पेन्सिलनेच करायचंय. मी पेनाने दाखवतेय करून, फक्त तुम्ही पेन्सिलनेच करा. फर्स्ट टाइम करत असाल तर इरेज करता येणार नाही ना, पेनाने केलं चुकलं तर. टाईप ऑफ
आणि सगळ्या लाईन्स इक्वल आल्या पाहिजेत. ज्या 3/4 लाईन काढताय ना तुम्ही त्या पण. हे असं 8 पाकळ्यांचं एक फुल तयार होतं. ओके. आणि आता ही सेंटरची जी लाईन आहे त्याच्यावरती मी असे छोटे छोटे सर्कल्स ड्रॉ करतेय. अगदी छोटे छोटे त्या लाईन वरती सर्कल्स ड्रॉ करायचे शेवटपर्यंत पूर्ण पेटलमध्ये. आणि मंडला करताना कधीही पहिलं सर्कल सुरू केलं तर तेच सर्कल कंप्लीट करायचं. नंतर नेक्स्ट सर्कल करताना आणि जिथनं सुरुवात केली तीच कंटिन्यू करायची. एक 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 सर्कल कंप्लीट करायचं. एका सर्कल मधला अर्ध दुसऱ्यातला अर्ध असं कधीच नाही करायचं. कारण रिपिटेशन मुळेच आपले हे कॉन्सन्ट्रेशन वाढतं. हे असे छोटे 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 सर्कल्स ड्रॉ करायचे. इशेचे ठेवले. नाही. सर्कल प्रत्येक सर्कल पूर्ण सर्कल दिसला पाहिजे. छोटा जरी असेल तरी अर्धवट सर्कल नाही काढायचा. हे पेन येस विजया, हे पेन 8 लाईनचे किंवा युनिपिनचे पेन येतात आणि सकुरा कंपनी आहे. यातले 8 लाईनचे मी वापरते सध्या आणि युनिपिनचे. तर युनिपिनचे सगळ्यात चांगले रिझल्ट देतात. जे की आर्कायवल लिंक असते त्याच्यामध्ये. आणि आपण केलेल्या पेंटिंग जरी केले, तुम्ही फ्रेम्स जरी बनवल्या मंडलाच्या, तर त्या वर्षानुवर्ष खराब होत नाहीत. या पेनांनी केलेल्या फाईन लाईनचे पेन असतात ते. आणि पेपर पण जो यूज करतो फ्रेम्स वगैरे बनवायचे असतील तर त्याच्यासाठी ऍसिड फ्री पेपर वापरतात. कुठला पेपर? ऍसिड फ्री पेपर. वॉटर कलरचे किंवा आयव्हरी शीट येतात आणि मोस्टली ते 170 किंवा 200चे पुढचे वापरायचे. GSM असतं 200 GSM. थिकनेस जास्त पाहिजे पेपरची. ओके. प्रॅक्टिससाठी सध्या तुम्ही साधे पेपर वापरू शकता, पण जे काही इफेक्ट येतो तो चांगले पेपर्स यूज केल्यावरती फ्रेम्स बनवायला इझी जातं ते आणि राहतात पण त्या फ्रेम्स टिकतात पण. बाकीचे पेपर कसे आपले नंतर फेड व्हायला लागतात किंवा येलोइश होतात थिकनेस कमी असेल तर किंवा क्वालिटी चांगली नसेल तर. आणि पुन्हा आपल्याला या ज्या 2 लाईन्स आहेत त्याच्यावरती अशी शेडिंग करून घ्यायची आहे. सर्कलच्या बाजूने, सर्कलवर नाही येऊ द्यायची शेडिंग. अगदी छोटे छोटे लाईन्स आहेत सर शेडिंगच्या. एक सर्कल झाल्यानंतर दुसरं सर्कल सुरू करणार आहे आपण.
आता या दोन पेटलच्या मधला पार्ट जो की इथे रिकामा राहिलेला आहे, ट्रायंगल काइंड शेप आहे तो, तर त्याच्यामध्ये मी असा छोटासा ट्रायंगल काढणार आहे आणि तो ब्लॅक करणार आहे. अगदी छोटासा ट्रायंगल जो की सर्कलला टच नाही झालेला बाहेरच्या. सर्कल सेपरेट आहे. असं आणि मग हा सर्कल कंप्लीट झाल्यानंतर एकदा आपण सर्कल ड्रॉ करू शकतो, परत एकदा डार्क करू शकतो. हे सर्कल पण पेनानेच डार्क करायला लागतात. आणि हे कंपास पण मंडलासाठी जे वापरतो आपण युनिव्हर्सल कंपास असतात त्याच्यामध्ये पेन बसतात. बाकी मग साधे कंपास असतात आपले स्टीलचे, त्याच्यामध्ये पेन नाही बसत कुठलेच. तर त्याच्यासाठी तो यूज अँड थ्रोचा ₹5 वाला पेन वगैरे असतो तो बसतो त्याच्यामध्ये, फक्त सर्कल ड्रॉ करण्यासाठी यूज होईल. ओके, पहिला सर्कल झाला सगळ्यांचा. मग नेक्स्ट सर्कल कडे आपण मूव्ह करू. नेक्स्ट सर्कल मध्ये आपण ड्रॉ करणार आहे स्पायरल. तर स्पायरल मंडलामध्ये 3 टाईपचे असतात. पहिला स्पायरल आहे राऊंड, जो की असा खालनं सुरू होतो, ईचा शेप जसा असतो ना तसा, आणि आतपर्यंत जेवढे आत सर्कल्स काढता येतील तेवढे सर्कल्स काढायचे. हा पहिला राऊंड स्पायरल. सेकंड स्पायरल आहे स्क्वेअर स्पायरल. स्क्वेअर कंप्लीट न करता पुन्हा हा आत वळवायचा आणि राऊंड्स काढायचे याचे परत असे, जेवढा आत नेता येईल तेवढा आतपर्यंत. आणि थर्ड शेप आहे ओव्हल शेप. राऊंड सारखाच फक्त ओव्हल शेप काढायचा त्याचा. हा ओव्हल स्पायरल, स्क्वेअर स्पायरल आणि राऊंड स्पायरल. तर आता आपण नेक्स्ट सर्कल मध्ये राऊंड स्पायरल काढतोय. राऊंड स्पायरल काढताना चारही लाईन्सला कनेक्ट झालं पाहिजे. हा, चारही वरची लाईन किंवा साईडच्या 2 लाईन याला कनेक्ट झालेल्या आणि खालून घेताना पूर्ण न करता आत वळवलाय. आणि स्पायरल काढताना कधीही या लाईन्स पण एकमेकांना चिटकल्या नाही पाहिजे. सेपरेट लाईन्स दिसल्या पाहिजे प्रत्येक लाईन. हे असे स्पायरल्स काढून घ्या. पूर्ण कॉन्सन्ट्रेशन लागतं मंडळाला काढताना. हे स्पायरल काढताना तुमच्या लक्षात येईल. एकही लाईन इकडे तिकडे गेली तर चिटकतात 2 लाईन. आणि हा स्पायरलच्या मधला गॅप जो आहे तो ब्लॅक करायचा. सर्कलच्या बाहेर अजिबात नाही गेलं पाहिजे. हे असे 6 ते 7 स्पायरल करा
आपण एक पूर्ण एका साइडनेच मंडलाचं पाहून घेऊया सगळे शेप्स. 10 वाजेपर्यंत आपल्याला कम्प्लीट करायचंय तर. आणि मग बाकीची जी मंडला राहील आता हे तुम्हाला एकदा माहिती होतील की कुठले कुठले शेप्स काढायचे ते. मग नंतर तुम्ही परत करा आणि मला माझ्या पर्सनल नंबरवरती जरी सगळ्यांनी सेंड केली तरी चालेल, कम्प्लीट करून मंडला तुमची. आणि खालच्या बाजूने पण 2 स्पायरलच्या मधला गॅप ब्लॅक करायचा. फक्त स्पायरल हायलाइट होतात. एक 2 मिनिटं थांबते. सगळ्यांनी स्पायरल झाले की मग नेक्स्ट सर्कल करूया आपण. हो, खूप पेशन्स लागतात मंडला करायला. थोडंही तुमचं लक्ष इकडे तिकडे विचलित झालं ना तर मंडला पूर्ण बिघडते. त्यासाठी लहान मुलांना जवळपास म्हणजे 10 वर्षाचे असेल तेव्हापासून जर तुम्ही मंडला शिकवली किंवा बसवलं करायला तर कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी खूप मदत होते. किंवा आपण पण ज्या म्हणजे जॉब करून वगैरे आपल्याला स्ट्रेस तर सगळ्यांनाच असतो, तो पण रिलीफ करण्यासाठी मंडला हा एक खूप छान पर्याय आहे. मग तुम्ही युट्यूबवर बघून करा किंवा कुठेही करा किंवा स्वतः जरी तुम्ही काढायला घेतली ना तर प्रॅक्टिस केली की मंडला छान येते. फक्त सातत्य हवंय मंडला काढताना, कारण आज तुम्ही एक काढली आणि पुन्हा वर्षांनी बसलात काढायला तर जमणार नाही मंडला. कंटिन्युटी पाहिजे त्याच्यासाठी. आणि कुठेही बसून करण्यासारखी आर्ट आहे ही. प्रवासात पण करू शकता तुम्ही, तुमच्याकडे पेपर पेन डायरी असेल तरी पण करू शकता. ओके, त्यानंतरचा नेक्स्ट सर्कल आपण करणार आहे. तर हाफ पेक्षा थोडीशी जास्त लाईन्स प्रत्येक लाईन वरती करायची, अल्टरनेट नाही करायची. प्रत्येक बॉक्स मध्ये लाईन अशा केलेल्या आहे आणि अशी पेटल ड्रॉ केली आहे. कर्वी शेप आहे हा वरचा आणि सगळ्या पेटल सेम आल्या पाहिजेत. लाईन्स काढताना अर्धवट लाईन कधीच नाही काढायची, सुरुवात केली की लाईन कंप्लीट काढायची. आज बरेच जण असतील ज्यांनी आधी कंपास आणि प्रोट्रॅक्टर पण खूप वर्ष झाले असतील की हातात घेतलं नसेल. ओके, आणि ही जी पेटल ड्रॉ केली आहे त्याच्यामध्ये सिंपल छोटे छोटे सर्कल्स ड्रॉ करते कंटिन्यू.
मंडलाला रिस्ट्रिक्शन्स असतात, तसे वारलीला नसतात. वारलीमध्ये आपण फ्री हँड करू शकतो सगळं. मंडलामध्ये एक साचा असतो, तेवढ्याच याच्यात तुम्हाला बसवायला लागतं ते, आणि त्याच्यामुळे प्रॉपर मंडला तुमची सगळे शेप्स इक्वल दिसतात. हे ग्रिड्स जे ड्रॉ केले त्याच्यामध्येच आपल्याला काढायला लागते मंडला काढताना ना. ओके. आणि याच्यावरती आता सिंपल छोटे 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 शेडिंग करायची. हे पेन्स असतात ते 0.1 जो असतो तो शेडिंग साठी यूज होतो ऍक्च्युली. मी आता सध्या 0.4 यूज करते. अशी शेडिंग करून घ्यायची अगदी हलक्या हाताने, थोडी 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 थोड्या लाईन्स छोट्या छोट्या. आणि त्यानंतर परत त्या 2 पेटलच्या मध्ये जो गॅप आहे ना, तो आपण ब्लॅक करूया. सर्कलच्या बाहेर नाही जाऊ द्यायचे. डबल सर्कल आणि जो आतला सर्कल, तो गॅप एकदम प्रॉपर सर्कलचा शेप दिसला पाहिजे आणि व्हाईट दिसला पाहिजे पूर्ण. ओके. या 4-5 जरी पेटल्स काढले असतील तर नेक्स्ट सर्कल करूया आपण. हे एकदा शेप्स तुम्हाला कळाले ना, तुम्ही आता क्लास संपल्यानंतर किंवा उद्या कंटिन्यू करा हे पूर्ण, आणि कंप्लीट झाल्यानंतर मग फोटो सेंड करा. हवं तर मी एवढंच, माझं जेवढं होईल तेवढा ग्रुप वरती टाकते, म्हणजे तुम्हाला जर डिझाईन समजली नसेल तर समजून जाईल अजून. ओके. कुणीच बोलत नाहीये त्याच्यामुळे मी माझ्या स्पीडनुसार घेतेय. सांगत नाहीये कोणीच किती झालंय, झालं की नाही, काही प्रॉब्लेम आहे का, समजलं की नाही. झालं माझं. येस. आता नेक्स्ट सर्कल करूया आपण. नेक्स्ट सर्कल मध्ये पुन्हा अशा 2 लाईन्स काढून घेतल्यात मी, ज्या की वरती टच नाही केली, अगदी थोडस डिस्टन्स ठेवलेलं आहे. आणि पुन्हा सेम पेटल, आधीची जशी पेटल आहे तशीच प्रत्येक लाईन वरती लाईन ड्रॉ केलेली आहे. ओके. आणि पुन्हा या पेटलला आपल्याला असं आतमध्ये परत डबल लाईन काढायची आहे आणि पूर्ण पेटलला डबल करायचं, असं वरचा पण पार्ट. आधी या 2 लाईन्स काढून घ्यायच्या साईडच्या, आणि मग वरचा शेप, कर्वी शेप. आणि डबल करताना पण चिटकलं नाही पाहिजे बाहेरच्या लाईनला. आतली पेटल सेपरेट दिसायला हवी.
लाईन पूर्ण सर्कलला खाली चिटकलेली पाहिजे. अर्धवट लाईन्स नाही काढायच्या काढतानाच. आणि परत सेंटरला, पेटलच्या सेंटरला एक लाईन ड्रॉ करायची, किंवा 2 लाईन्स अशा ड्रॉ करूया आपण सेंटरला. आणि दोनही साईडने आता आपण डायगोनल लाईन ड्रॉ करणार आहे, जसं पानाचा शेप काढतो ना आपण तसं. लाईन पूर्ण चिटकली पाहिजे दोन्ही साईडला, आणि 2 लाईनच्या मधलं डिस्टन्स थोडं इक्वल काढण्याचा प्रयत्न करा. एंड टू एंड लाईन कधीही काढायची काढताना. येस. या पेटल्सच्या मध्ये पुन्हा 2 पेटलच्या वरती जो गॅप आहे तो पण ब्लॅक करायचा आहे. अगदी थोडासा गॅप राहतो तिथे. सर्कलचा शेप प्रॉपर दिसला पाहिजे. येस. नेक्स्ट सर्कल मध्ये पुन्हा 1/3 पर्यंत प्रत्येक लाईन वरती लाईन काढून घ्यायची आहे. हॅलो, विजिबल आहे ना माझं? हो ताई. हो हा. हो. आणि वरती राऊंड शेप काढायचा असा, पेटल ड्रॉ करायची अशी. आणि परत ही पेटल डबल करून घ्यायची आतल्या बाजूने. त्याआधी मी माझं सर्कल डार्क करते थोडासा, म्हणजे आधी साईडच्या 2 लाईन आणि मग वरचं कर्व काढून पेटल डबल करून घ्यायची आतल्या बाजूने. आणि एका पेटलचा आधी आपण डिझाईन करून घेऊया. सिंपल साधं सोपं सांगतेय मी आता. असे 2 अर्ध सर्कल काढलेले आहेत, सर्कलला चिटकलेले आहेत, खाली गॅप नाही ठेवायचा. आणि त्यानंतर सेंटरला एक अशी पेटल ड्रॉ केली आहे. पहिल्यांदा सेंटरची पेटल कधी ड्रॉ करून घ्यायची.
आणि परत त्याच पेटलला कनेक्टिंग दुसरी पेटल, पुन्हा त्याच्या साईडला वरच्या बाजूनी खाली पेटल आलेली आहे ही. अशा आता नंबर ऑफ पेटल्स माझ्या एका साईडचे किती झाले, सेंटरची सोडून 4, तर दुसऱ्या साईडला पण 4च पेटल्स ड्रॉ करायच्या. इक्वल नंबर ऑफ पेटल्स पाहिजेत सगळ्या, ज्या पेटल्स काढतो त्या सेंटरची सोडून, आणि 2 पेटलच्या मधला गॅप ब्लॅक करायचा. पेटल्स बाहेर चिटकलेल्या पाहिजेत. याचे छोटे पेटल्स काढतोय यातल्या ना, त्या लाईनला टच झाल्या पाहिजेत बाहेरच्या, तरच तुमच्या पेटल्स सगळ्या सारख्या दिसतील. अजून एक फ्लावर काढून दाखवते. पहिल्यांदा हे बेस काढायचा फ्लावरचा आणि सेंटरची पेटल, आणि मग त्याच्यावरून दुसऱ्या पेटल्स. नंबर ऑफ पेटल्स 4. तुमच्या जर 3 आले असतील तर 3ही ठीक आहेत, जेवढे येतील तेवढ्या, पण इक्वल काढण्याचा प्रयत्न करा. तीन, 4, 5 जेवढे येतील तेवढ्या. आणि गॅप ब्लॅक 2 पेटलच्या मधला. आणि हा बेस जो काढलाय त्यातला खालचा बेस ब्लॅक करायचा. टाइम लिमिट नसती तर मी पूर्ण मंडला घेतली असती तुमची करून इथेच. आपल्याला टाइम लिमिट आहे आज, त्यामुळे थोडं थोडं, कारण कम्प्लीट मंडला होणं शक्यच नाहीये. 2 ते 3 तास, छोटी जरी मंडल असेल तरी 2 ते 3 तास लागतात. हे पेटलच्या मधला जो गॅप तुम्ही ब्लॅक करताना तो पण बाहेर नाही जायला पाहिजे. ब्लॅक करताना डबल पेटल जी केली ना त्याच्या मध्ये नाही जायला पाहिजे. हे ब्लॅक करतो कारण आपलं फ्लावर जे काढलंय ते हायलाइट व्हायला पाहिजे त्याच्यासाठी. आणि पुन्हा आता या 2 पेटलच्या मध्ये पण गॅप आहे, तर तिथे आपण एक सर्कल सेंटरला ड्रॉ केलंय. त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला अजून एक सर्कल, जेवढे सर्कल बसतील तेवढे ड्रॉ करायचे. माझ्या साधारण 5 सर्कल बसतात, तुमचे 3ही बसू शकतात किंवा 5ही बसू शकतात. आणि राहिलेला गॅप ब्लॅक, एकदम थोडासा गॅप राहतो तो ब्लॅक करायचा. असे सर्कल्स ड्रॉ करायचे. जेवढा गॅप तुमचा जास्त असेल त्याच्यामध्ये तुम्ही डिझाईन करू शकता, आणि कमी गॅप असेल तर ब्लॅक करायचा. ह्या 2-3 पेटल्स काढून घ्या, आणि नेक्स्ट शेवटचं सर्कल आहे आता आपला. या बेसिकच्या मंडल आहेत, मी ऍक्च्युली पूर्ण नाही करत. नंतर मी ना हे एवढं शेवटचं सर्कल झालं ना की तुम्हाला माझं थोडंसं कलेक्शन दाखवते फक्त मंडलाचं. वेगवेगळ्या टाईपच्या मंडल आहेत त्या सगळ्या.
ही मंडला मी तुम्हाला वाटलं तर कम्प्लीट करून सेंड करते ग्रुपवरती. सगळ्या स्टुडंटच्या असतात, पण आता ते मला स्क्रीन नाही शेअर करता येणार. ओके, शेवटचं सर्कल करूया का? हे समजलं एवढं सगळ्यांना? कोणी दाखवू शकतं का? मी रॅन्डम एखादं नाव घेते, मला दाखवा फक्त. प्रीती, तू करते ना? येस, प्रीतम हो रे. छान करतोय तो. गुड. अजून कोण करतंय? एकदा व्हिडिओ दाखवता लास्ट राऊंड करायच्या आधी. प्रीती शिंपी, तुझा व्हिडिओ ऑन आहे, तू दाखवते मला? अनम्यूट हा हो आणि एकदा दाखव. येस, गुड. छान करते. फोटो सेंड करा, म्हणजे तुम्हाला थोडेफार जर करेक्शन असतील ना, मी सांगेल नंतर. हो ठीक आहे ठीक आहे. येस. अथर्व, व्हेरी गुड. येस, लास्ट सर्कल. बाकीच्यांचे मला व्हिडिओ नाही दिसत, तर आपण कंटिन्यू करूया. आता शेवटच्या सर्कलमध्ये काय करते मी, हे अशी पेटल ड्रॉ केली एक सेंटरला, या लाईनच्या सेंटर पासून एक इकडे पेटल ड्रॉ केली आहे. ओके, आणि पुन्हा या पेटलच्या सेंटर पासून खालच्या बाजूला पेटल ड्रॉ करायची. असं कंटिन्यू करायचं. पेटलच्या सेंटरवर ना परत वरच्या बाजूला दुसरी पेटल. पानांचे आकार आहेत हे असे. कंटिन्यू हेच करायचं या सर्कलमध्ये, लास्ट सर्कलला, म्हणजे फिनिशिंग चांगली येईल मंडलाची आपल्या. ओके, आणि या पेटलला पुन्हा आतल्या बाजूने आहे तशीच पेटल, एक डबल पेटल काढून घ्यायची छोटी, आणि ती काळी करायची आहे. ओके, असं कंटिन्यू काढत राहायचे पेटल्स, आणि परत काय करायचंय, या पेटलचा जो मधला पूर्ण गॅप आहे तो आपल्याला ब्लॅक करायचा आहे, सर्कलच्या बाहेर न जाऊ देता. आणि ब्लॅक करताना पण काय करायचं, बिलकुल व्हाईट पार्ट नाही दिसला पाहिजे. जेवढा पार्ट ब्लॅक करतोय ना, पूर्ण पार्ट ब्लॅक झाला पाहिजे. ह्या अशा पेटल्स कंटिन्यू काढायच्या, आणि मधला पार्ट ब्लॅक करायचा. फक्त पेटल हायलाइट होते आपले, आणि मंडलाची एक फिनिशिंग येते. आज छोटे स्टुडंट जास्त दिसतात. मोठे पण आहेच तुमचे स्टुडंट. पण कोणी बोलत नाहीये ना, त्याच्यामुळे अहो मला मला छोट्या. स्पीकर लावता येत नाही, आता नात आली तिने स्पीकर सुरू करून दिला. अच्छा अच्छा, करा हम्म. करा. आणि कम्प्लीट करायची या मंडला, हो हो अर्धवट करणार. मंडला नाही ठेवायची. नाही नाही.
नाही, आता ते मला नवीन, तुम्हाला कारण माझ्याकडे मेजरमेंट नव्हतं, फक्त नमुना हा, शिकण्यासाठी उतरवून घेतलंय. अच्छा अच्छा, काही हरकत नाही. मेजरमेंट वगैरे हं. मी ग्रुपवरती फक्त याचा फोटो आणि मेजरमेंट सेंड नाही, ते करेल. तुमचं ते कोण मापक नव्हता माझ्याकडे, अच्छा अच्छा. म्हणून मी अंदाजन घेतलेलं आहे. आता डिझाईन लक्षात आलं म्हणजे पुढे फायनल करता येईल मला. Yes. कोण मापक आणून नक्की करा. हा, नक्की करेल ताई. आणि एक थोडस एकदम शॉर्ट मध्ये मी तुम्हाला माझं थोडस कलेक्शन दाखवते, जे हाताशी हो आहे माझ्या. हो. ही कलर मंडला आहे, म्हणजे हे हं. ऍडव्हान्सच्या पुढच्या लेवलच्या मंडला आहे. टँगल्स वगैरे असतात ते अच्छा. यूज केलेले. हा. ही 3D मंडला आहे. ही पण 3D मंडला आहे. याचा इफेक्ट तुम्हाला असं साईडने दिसेल. त्याच्यानंतर ही सगळ्यात माझी पहिली मंडला, नवरात्रात स्पेशल. हं. मॅडम, हे ते कॅनव्हास बोर्ड पण करू शकतात का आपण? कॅनव्हासवर हो, तुम्ही पेंटिंगने करू शकता, कलर पेंट्सने. अच्छा, पेनने आणि ही नाही होणार? 3D मंडला आहे ही हा. की दोन्ही साईडनी तुम्हाला इफेक्ट वेगवेगळा दिसतो. अशी तुम्हाला हा मधला पार्ट वरती आलेला दिसतो, हो, आणि हीच मंडला जर मी दुसऱ्या साईडने अपोजिट साईडने पाहिली ते तर हा खाली आले. खाली गेलेला दिसतो. हं. ओके, हं. चारही बाजूनी ती वेगवेगळी दिसते. हं. हे असं छोट थोडंसं आत्ता कलेक्शन दाखवते, बाकीचं बरंच आहे ते तुम्हाला फेसबुक पेज आहे माझं, रोहिणी शिंदे नावाने, मंडल अच्छा. आर्ट्स, त्याच्यावरती पाहायला मिळेल. जेवढे जॉईन झालेत ते फेसबुकवर असतील तर पाहू शकता. हं. ही पण मंडलाच आहे, हो. श्रीकृष्णाची. आणि ही वाली ही ट्रॅडिशनल मंडला आहे. हं. मॅडम, तुमचं कलेक्शन खूप छान आहे. आता दाखवण्यासाठी तुम्हाला काढलंय मी. खरंच हं. खूप सुंदर आहे हे. तिरुपती बालाजीचं. परत ही पण ट्रॅडिशनल मंडलाच आहे. आणि हा लास्ट बट लिस्ट गणपती. तुम्ही क्लासेस घेता मॅडम, तुमचे चार्जेस, फी किती असते? चार्जेस वगैरे मी तुम्हाला पर्सनलवर सांगेल नंतर. चालेल. ओके, हा, माझा आता नंबर. काकू म्यूट करा तुम्ही, कारण रेकॉर्डिंग आणि लाईव्ह दोन्ही चालू आहे. प्लीज म्यूट हं. करा. येस, ही मंडला सगळ्यांनी मला कंप्लीट करून सेंड करा. माझा पर्सनल नंबर पण आहे ग्रुपवरती, तर त्याच्यावरती माझ्या नंबरवरती सेंड करा. ग्रुपवर नका टाकू कोणीच, फक्त मी याचा फोटो सेंड करेल ग्रुपवरती की तुम्हाला रेफरन्ससाठी काही चुकलं असेल तर करेक्शन करण्यासाठी. ओके, रोहिणी, तुझा नंबर सांग ना. आता कोणतं सांगायचं आहे? जो व्हॉट्सअपला मी तुम्ही, टाकते ना. मॅडम, माझे हे सगळे मी बाहेरून व्हॉट्सअपवर. जॉईन झालेत ना, हा, त्यांना आम्ही तुझा नंबर बाहेरून जॉईन झालेलो आहे. हा, तर तू अच्छा मला अच्छा, हे आता सांग, मी चॅट मध्ये टाईप करते. बरं बरं बरं, व्हॉट्सअपचाच एकच सांग, मिनिट. व्हॉट्सअपचा सांग. व्हॉट्सअपचाच नंबर मला पाठ नाहीये, मी 1 सेकंदात सांगते. हा, 9423691274. एकदा रिपीट करते, 9423691274. ओके, कोणाला काही प्रॉब्लेम आहे मंडला काढताना? नाही नाही मॅडम. बाकीच्यांना किंवा काही क्वेरी असेल फक्त आता या डिझाईन बद्दल तरच विचारा. नाहीये बाकीचं कोणालाच कार्ड प्रॉब्लेम? करून दिलं. हं. चालेल. पण मंडला मला मी आता ग्रुपवरती नंबर टाकलेला आहे आता मोहिनीताईंनी, तर त्याच्यावरती तुम्ही मला मंडला कंप्लीट करून पाठवा. हो.
आणि सगळ्यांचे एकदा परत धन्यवाद. जॉईन झाल्यात वेळात वेळ काढून आज तुम्ही सगळेजण. आणि माझंही हे सेशन चांगलं झालं कारण खूप सारे मेंबर्स आज होते. थँक्यू मॅडम. आणि स्पेशल थँक्स टू मोहिनीताई. सुरुवात माझी मंडलाच्या क्लासची मोहिनीताईमुळेच झालेली आहे. मम्मा कार्टून मला नाही येत. कार्टूनचीच कर. येस, मोहिनीताई लता काकूंना सांगूया का? हॅलो. हॅलो. हा, लता काकू आभार हो हो प्रदर्शन लता काकू करणार आहेत. हो. नमस्कार. छान रोहिणी, खूप छान शिकवलंस ग. सगळ्यांना आनंद आलेला दिसतोय हा पार्टिसिपंट्सला. थँक्यू. सगळ्या रोहिणी आणि पार्टिसिपंट करत राहा, तुमची एकतरी हॉबी सगळ्यांनी जपा आपापली. जे तुम्ही ड्रॉइंग करत असाल किंवा वाचन करत असाल, कुठलीही एक हॉबी तुम्ही तुमची शेवटपर्यंत जपा. माइंड सेट व्हायला खूप मदत होते त्याच्याने. रोहिणी ताई, खूप छान वाटली कला. ही मी तर प्रथमच पाहिली, मला खूप आवडली. थँक्यू. मंडला आर्ट बऱ्याच जणांना माहिती नाहीये, पण माहिती नव्हती, मला उत्सुकता होती की हे काय आहे. तर आज समजलं. छान कॉन्सन्ट्रेशन होऊन काढायला खूपच छान आहे. हो हो. धन्यवाद. हा, झालं रोहिणी? हो झालंय काकू. हा. हॅलो, सर्वांना नमस्कार. रोहिणीने खूप छान शिकवलंय सगळ्यांना आनंद झालेला दिसतोय. मी पण हिच्याजवळ शिकले, मला खूप आवडलं आणि मी ऍडव्हान्स पण केलं हिच्याजवळ. तर आज सगळ्यांचा जॉईन झाल्याबद्दल राजनी सोशल फाउंडेशन तर्फे खूप खूप आभार. असेच भेटत राहू. धन्यवाद. धन्यवाद. आभारी आहे. आभारी आहे. उद्या पण आपलं छान सेशन आहे, तर सगळ्यांनी जॉईन करा. राजनीचे सभासद नसाल तर राजनीचे सभासद व्हा आणि ग्रुपच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये सहभाग घ्या. धन्यवाद. आणि ही लिंक आपण बाहेर पण सेंड करू शकतो ना, फ्रेंड्स आपल्या ज्या आहेत त्यांच्या ग्रुपमध्ये फक्त. आपण हे युट्यूब रेकॉर्ड केलं आहे, तर आपल्याला पाहिजे असेल तर आपण नंतरही पाहू शकतो. सो एकदा प्लीज आपल्या युट्यूब चॅनलला पण व्हिजिट द्या तुम्ही सगळेजणी. ठीक आहे. राजनी युट्यूब चॅनल का? हो, राजनी फाउंडेशन आहे ना? मम्मा एवढं. थँक्यू ताई, मला छान आवडलं सगळं. तुम्ही छान शिकवलं. वेलकम. राजनी सोशल फाउंडेशन म्हणून आपलं युट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. एक आपण रोहिणी बरोबर फोटो घेऊयात. जर मंडलात केलं असेल तर ते घेऊन आपण एक फोटो काढूयात का? सगळे व्हिडिओ ऑन करताय? प्रीतम, फोटो घेतेस? हो, घेते. मंडलात दाखवा आपले. हा.
चालेल, ठीक आहे. थँक्यू सर्वांचे. प्रीतम करूयात.